बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार या सगळ्यांचे या निमित्ताने आम्ही आभार मानण्यासाठी इथे समोर आलेलो आहोत. कारण बँकेने 3,000 कोटींचा ठेवीचा टप्पा हा कालच्या आठवड्यामध्ये गाठलेला आहे. खरं म्हणजे 38 वर्षात 2,200 कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी जमा झाल्या, परंतु 2.25 वर्षाच्या कालावधीत 740 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी या बँकेच्या खात्यात जमा झाल्या आणि त्यामुळे आपण 3,000 कोटीचा ठेवींचा टप्पा गाठू शकलो. आणि त्याचबरोबर बँकेच्या भाग भांडवलामध्ये सुद्धा जवळपास 5 कोटी रुपयांची वाढ होऊन आपण आज रोजी बँकेचं भाग भांडवल सुद्धा 50 कोटी रुपयांवर घेऊन गेलेलो आहोत. आणि त्यामुळे सभासद संस्थांनी सुद्धा भाग भांडवल वाढवण्यासाठी खूप मोठी मोलाची मदत केलेली आहे. बँकेच्या सगळ्याच ग्राहकांनी आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे तो विश्वास सार्थकी लावण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी यापुढच्या काळामध्ये सगळ्यांची आहे. कारण या जिल्ह्यामध्ये मोठी संस्था नसताना सुद्धा ठेवींचं वाढलेलं मागच्या 2 वर्षातलं प्रमाण हे महाराष्ट्रातल्या पहिल्या 3 बँकांच्या यादीमधलं आहे. आणि हा मान फक्त जिल्हावासियांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मिळू शकला आहे. त्यासाठी आम्ही जिल्हावासियांचे खऱ्या अर्थाने ऋणी आहोत. बँकेच्या नियमित सेवांच्या पलीकडे जाऊन सातत्याने नाविन्यपूर्ण सेवा सुविधा ग्राहकांना देण्याचा जो प्रयत्न आमचा चाललेला आहे त्याचा चांगला परिणाम म्हणून ठेवींमधली वाढ असेल, भाग भांडवलामधली वाढ असेल आणि एकूण व्यवसायामध्ये सुद्धा होत असलेली मोठ्या प्रमाणातली वाढ असेल, हे चांगले परिणाम या सगळ्यातनं आपल्याला पाहायला मिळतात. व्यवसाय वाढीमध्ये सुद्धा या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत जवळपास 1,280 कोटी रुपयांची व्यवसायातली वाढ या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे. या वाढीचं प्रमाण हे सुद्धा आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त प्रमाण आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.